नमस्कार. ह्या सिरीजमधील काही कलाकार जे बदलण्यात आले आहेत त्यांनी त्यांच्या स्वेच्छेने आणि वैयक्तिक कारणामुळे ही सिरीज सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच कारणास्तव आम्ही काही नवीन हरहुन्नरी कलाकारांना संधी दिली आहे. आजवर तुम्ही 10th क्लास डायरीज या सिरीजला जसा उदंड प्रतिसाद दिलात आणि त्यातील कलाकारांवर जसं प्रेम केलंत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे देवगिरी प्रोडक्शनकडून मनस्वी आभार. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की 11th क्लास डायरीजला सुद्धा तुम्ही असाच भरभरून प्रतिसाद द्याल आणि ह्या सीझनमधील नवीन कलाकारांना सुद्धा तितकंच प्रेम द्याल. धन्यवाद. आहे अगं मला 1000 रुपये दे ना. 1000 रुपये हा कशाला? अगं ती क्लासची फी भरायची. अरे 2 महिन्यापूर्वीच भरली ना क्लासची फी. अगं ती मागच्या महिन्याची भरलेली, या महिन्याची राहिली ना. बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी भरली, माझीच राहिली फक्त. अरे मंग्या, तुझ्या बापाला नवीन कापडं घ्यायची होती. अगं तात्यांच्या कपड्यांपेक्षा माझी फी महत्वाची नाही का? अरे मंग्या, तुझ्या बापाने आता जी कापडं घातल्यात ना त्याला किती महिने झाले. शिवून शिवून तीच कापडं घालतात. माहिती की मला, पण मी जर फी भरली नाही ना तर सर बसून देणार नाहीत क्लासमध्ये. बरं घे घे. ए संख्या तुला कोणामध्ये पण प्राजू दिसत्या का रे? अरे सांग ती प्राजू नाही, आजी आहे. आजी आहे. अरे प्राजू गेली रे प्राजू. चल रे, चल चल मारली याला बोकंडी घेऊन आले आमच्या सोबत. चल प्राजू. अरे इथं आधीच वेगळे टेन्शन आले आणि याचं प्राजू प्राजू चालले. सकाळी आईकडून गायावाया करून हे 1000 रुपये आणलेत. या 1000 रुपयात क्लासची फी भरायची. अरे म्हणजे माझी पण फी भरावी लागेल की? ए तुमच्या दोघांची फी भर नंतर आधी क्लासला चला. चला. आज मेरा यार आया है, क्लास में मेरा यार आया है, आज मेरा ओय! यार. बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. काय वरात घेऊन कुठं चाललाय वर्गामध्ये? अरे क्लासमध्ये शिकायचं असतं का नाचायचं असतं? हा ए पप्पे, आज आम्ही क्लासमध्ये शिकणार पण नाचणार पण, कळलं ना? का यो याडा आलाय म्हणून? पुन्हा जर संख्याला काय बोललास ना तर बघच. आता फक्त थोबाड फोडले, यानंतर उबाग का सोलून काढेन. कळलं ना पप्पे? संख्येची या अवस्था तू केलीस, त्याच्यावर गाडी घातलीस. ओय मी आधी पण सांगितलंय गाडीचे ब्रेक फेल झालते म्हणून. ए गप, आम्हा सगळ्यांना माहिती आहे तुझी नाटकी. अगं पण गप. चला रे संख्या, चल. शाळेला ना रे कोणी काय बघितलं तर नाही ना रे? बघितलं हा कोणी? आणि कुठं काय काय बघितलं? मी बघितलं. कोण पण येतंय पप्पडांची मारून जाते. अरे आयला मायला ना रे, तू माझ्या बाजूने आहे का त्यांच्या बाजूने? तुझ्या असं वय. मग सारखं सारखं धुवायच्या हाताला का उभा की काय आलो तुझा राईट हँडे बोललो मी कुठं असणार? असं वय. बरं बरं
आता चल आतमध्ये. आणि हो, इथं काय झालं ते कोणाला आतमध्ये सांगायचं नाही, कळलं का? नाही तर धुवायच्या हातानेच तुला धुईन. चल चल लगेच तुला येतोय राग. नवा दिवस आज उगवतोय, नवी चमक डोळ्यात दिसत आहे. काल जे थांबल होत सगळं आज पुन्हा सुरू होत आहे. वेळ निघून गेली असेल पण संधी अजून बाकी आहे. एक पाऊल पुढे टाकताच नवे मार्ग मिळत आहे. अहो, मी काय म्हणते, हा बोल की काय म्हणते. ते आपली गंगूताई आहे ना, ती सांगत होती त्या शिंद्यांकडं संध्याकाळी जेवणाचं काम आहे. मी घेऊ का ते काम? अगं पण लय उशीर होईल आणि काय गरज आहे आता. नाहीतरी आपण डबल काम करतोयच आहे ना, आणि एवढं जेवढं कमवतंय तेवढं आपल्याला पुरतंय. उगाच कशाला जीवाचा हाल करायचं. अहो, आत्ता पुरतंय, पण संकेत कॉलेजला गेला की खर्च वाढेल. आणि मी तर ऐकलं ते 11वीची पुस्तकं लय महाग आहेत. मी काय म्हणते, आता आपण जास्तीचा पैसा कमवला ना, मग पुढं जाऊन तडजोड करावी नाही लागणार आपल्याला. अगं बरोबर म्हणते तू. मग तू कशाला, मी सांच्याला काम करतो, तू जीवाची दगदग नको करूस. अहो, तुम्हाला काम मिळेल तेव्हा मिळेल. आणि पुरुषांना तुम्हाला काय हो संध्याकाळची कामं असतात, आम्हाला बायकांना जेवणाची भांड्याची कामं असतात. अगं ते बरोबर आहे पण आता पण बिन काय नाही, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. आपल्या पोरांसाठी आपल्याला इतकं करायलाच पाहिजे बघा. बर. मग गंगूताईला होय सांगू ना? आता तू काय ऐकणार आहेस का माझं? कुठे गेले रे, दिसतात का यायला? कोण र? अप्पू गप्पू नाही तर इथं थांबून खुन्नच देत असतात. आता कुठे गेल्यात काय माहिती. अरे मधून 440 वोल्टचा झटका दिलाय आणि त्यात त्या रेड्याची हिंमत हादरली आहे. तो कसा थांबतोय? मधू काय गरज होती त्याला मारायची? अगं तुला माहिती ना तो कसा, तो काय पण करू शकतो. काय गरज होती म्हणजे? संख्याला कोण काय बोलेलं मला नाही आवडणार. एक बार जो मधु को बुरा लगा तो सामने वाले को लगा देती है. हाय का नाही का मधु वाला? होय. हे चला लवकर जायचं. चला. गेले का गेले? काय पप्पुडन, इज्जत घालवली पारला का? अरे तुला काय कळतं का? वाघ असतो ना वाघ, तो 2 पावलं माग गेला म्हणजे तो घाबरला. अरे असं नसतं, माग जाऊन तो असा धावत येतो आणि मोठी उडी घेऊन आपल्या शिखरावर झडप घालतो. आता बघ त्यांना मी कसा हादरवतो ते. हे बघ, हे असं सोडवायचं गणित, समजलं ना? मधू ऐक की, परत एकदा सांगशील काय? बरं सांगते, आता नीट लक्ष दे.
हे बघ. संकेत, ए संकेत, संकेत, तू क्लासला गेला होतास ना आज? लय गुणाचं आहे ग माझं बाळ. आणि शाळेत बी. मधू, ही जिलबी तुझ्यासाठी घे. जिलेबी मला लय आवडते. अगं बनवून ताणली खास तुझ्यासाठी. माझ्यासाठी? पण आज तर माझा वाढदिवस पण नाही. अगं वाढदिवस असला म्हणजेच आपण जिलबी आणतो का? तू संकेतचा जीव वाचवलास. तुझे लय उपकार झाले बघ आमच्यावर. मला नको ही जिलेबी. का ग, काय झालं? संकेत, तुम्ही सगळे माझ्यासाठी काय परके आहात का? आणि जर उपकाराची भाषा करायची असेल तर मला नको हे. बरं बाई, आता काय पण बोलायची नाही मी. खा आता जिलेबी. आई यो साप मधूला चावला असता तर मधु बी त्याला चावली असती, होय की नाही ग मधु? उद्या मला काय झालं असतं तर तू पण तुझा जीव धोक्यात घातलाच असता की. मला काय काळं कुत्रं चावलंय व्हय त्या सापाशी पंगा घ्यायला. मधू, मधू अगं थांब की. काय रे, कशाला बोललास तिला? वाईट वाटलं ना तिला? अगं मी मस्करी केली. थांब आई, मी घेऊन येते तिला. थांब, ज्याने तिला दुखवले तोच जाईल. संकेत, जातो आप्पा. मधू 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 अगं थांब ना. अगं खरंच मी मस्करीच करत होतो ग. माझ्या जागी जर प्राजू असती तर तू तिला वाचवलं असतंस ना. आवडतोस. हा? मला आवडतोस तू. माझं प्रेम आहे तुझ्यावर. अहो प्राजूजी, तुला नाही आवडत का? मी तुझं नाहीये का माझ्यावर प्रेम? नाही. काय? माझ्यावर प्रेम नाहीये? अहो नाही म्हणजे आहे पण ते. पण काय?